जय भवानी कुसेगाव या ठिकाणी उघडेवाडी या संघाने प्रथम टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ते दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. हिरा आणि शंकर प्रथम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर राजूला आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल इथे नक्कीच आपल्याला काय घडलंय, रनआउटची संधी आहे. अगदी यावेळेस थोडासा चुकीचा थ्रो अगदी व्यवस्थित फेकी केलं होतं, परंतु इथे नक्कीच तो थ्रो मात्र फलंदाजाला अडला गेला आहे. पण तो इकडे काय घडलाय नक्कीच मात्र हा रिव्ह्यू मात्र चेक केला जाईल. नॉट आउट. एक धाव काढली गेली. एक धावाने संघाचा सरगणेश होतोय. जयभवानी कुसेगाव या संघाचा अगदी क्लोज डिसिजन होता. अगदी यावेळेस वाईट आहे का? यस, म्हणजेच वाईट प्लस एक धाव अशा दोन धावा जोडल्या जातील. या दोन धावा श्री गणेश होतोय कुसेगाव या संघाचा. आपल्याला क्वालिफायचा सामना पाहायला मिळतोय. अगदी यावेळेस पुन्हा एकदा बॅटर बसून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस पुन्हा एकदा वेळेस वाईट मात्र रिव्ह्यू आलेला आहे. हा बॉल मात्र पुन्हा एकदा चेक केला जाईल. हा बॉल दिला जाईल. यस, नक्कीच इथे जर गोल नाही. सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय क्वालिफायचा सामना. एक बॉल पाहायला मिळतोय या ओव्हरमध्ये. अगदी यावेळेस समोर ठेवलं. इथे मात्र डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळतोय. राजू या गोलंदाजाचा थोडीशी खराब सुरुवात झाली होती, परंतु इथे नक्कीच पुन्हा एकदा अचूक टपास होतलाय. राजू या गोलंदाजांना षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा सामना करेल. हिरा टू राजू. शॉर्ट पिच बॉल आहे. अगदी यावेळेस हवेत फटका आहे. अगदी जेलची संधी. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिला. बॉल निघून चाललाय. वन बाउन्सी बारे का पार. इथे 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. या 4 धावाने संघाचा धावफलक कुसेगाव या संघाचा जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन जाईल राजू. यावेळेस स्टॅबिक फटका आहे. अगदी यावेळेस झेलची संधी. अगदी यावेळेस संधीचं मात्र सोनं केलं आहे. जय बजरंग उघडेवाडी या संघाला पहिला मात्र विकेट मिळतोय.
उघडेवाडी या संघाला. इथे मात्र नक्कीच हिराचा बॅटचा गडा लागला होता. अगदी यावेळेस थर्ड बॅटला अगदीच चांगल्या प्रकारे जबरदस्त यावेळेस झेल पाहायला मिळते. पहिला विकेट मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या मात्र 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जय भवानी कुसेगाव या संघाकडून तुकाराम. तुकाराम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ते आपण पाहतोय बंडदरवाडी चषक 2025 पर्व पहिला या स्पर्धेमधला आजचा 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवसामधील आपल्याला क्वालिफायचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस पुन्हा एकदाच निर्धार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी पहिले षटक गाठवतोय उघडेवाडी या संघाकडून राजू या गोलंदाजांना सध्या तरी 5 बॉल फेकी केले आणि 7 धावा खर्च केले. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हरमधील. सामना करेल तुका तो राजू. यावेळी शेवटच्या बॉलवरती किती धावा येऊ शकता. इथे मात्र बेस्टॅप एक फट्ट्या अजून एक झेलची संधी आली आहे. इथे मात्र नक्की झेल मात्र सुटला गेला आहे. इथे नक्कीच खराब यावेळेस फिल्डिंग आपल्याला बाहेर मिळाली. अगदी इझी झेल होते आणि इथे मात्र नक्कीच एक झेल मात्र मिस केल्या उघडेवाडी या संघाला. एक धाव जोडली जाईल. ओव्हरची समाप्ती. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर कुसेगाव या संघाचा धावफलक 1 गडी बाद 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. नक्कीच इथे जर झेल पकडली गेली असती तर एक डॉट बॉल आणि एक नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु इथे नक्कीच तुकाला जीवदान मिळतोय. उल्हास पुढील बॉल. यावेळेस आडवे बॅटने स्क्वेअर लेगला फटका खेळला. इकडे मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अगदी यावेळेस पुन्हा एकदा त्याच फिल्डरकडे आपल्याला बॉल पाहायला मिळतोय आणि यावेळेस मिस फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली. झेल देखील त्याच फिल्डरने सोडले होते आणि तर मात्र नक्कीच पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आपल्याला त्याच खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच इथे अजूनही 3 धावा काढल्या गेल्या आहेत. या 3 धावांनी संघाचं धावफलक मात्र आपल्याला पाहायला मिळालेलं कुसेगाव या संघाचा 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील पुढील बॉल पुढे इथे घेऊन जाईल उल्हास. सामना करेल डावकुऱ्या त्याचा फलंदाज शंकर. इथे मात्र आडवे बॅट फटका खेळला. क्षेत्ररक्षक इथे बॉलला आडवेल उचलेल फेकेल तोपर्यंत एकदा मात्र वेगाने कमलेले होते. अगदी गोलंदाजाने संध्या निर्माण करून दिल्या होत्या परंतु त्या संध्या मात्र मिस केलाय उघडेवाडी या संघाला. नक्कीच एक तुकाचे झेल मात्र मिस केले आणि तुका हा बॅटर नक्कीच उघडेवाडी या संघाला मागणं ठरू शकतोय का. नक्कीच काही काळात आपल्याला तो दिसून येईल कारण ते सध्या तरी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र विकेट किपर मिस झालाय. बॉल निघून चाललाय. डिक्लेअर झोनमध्ये वाईट देखील घोषित केलाय. वाईट प्लस 2 अशा 3 धावा जोडले जातील. या 3 धावाने संघाचा धावफलक जय भवानी कुसेगाव या संघाचं जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल इथे मात्र स्ट्रायकरला फटका. यावेळेस काय जबरदस्त झेल. वाह खतरनाक. यावेळेस अगदी यावेळेस जर झेल सुटला गेलं असतं तर नक्कीच यावेळेस चांगल्या धावा मिळाल्या असत्या परंतु यावेळेस टायमिंग जंप मारून यावेळेस झेल मात्र पकडले गेले. तिथे दुसरा धक्का लागतोय कुसेगाव या संघाला.
षटकातील पुढील बॉल यावेळी सालक्या त्यांनी खेळून काढलाय. बॉलला कव्हरला ढकलून दिले. एक मात्र धाव वेगाने कंप्लीट झाली. एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड कुशेगाव या संघाच्या 16 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. नक्कीच दोन बॅटर कुशेगाव या संघाच्या डगआउटच्या आचरेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तुका आणि हिरा. मात्र इथून पुढे शंकर आणि गुलाबच्या खांद्यावरती आपल्या संघाचा स्कोरबोर्ड पुढे न्यायचं असेल तर नक्कीच एक चांगली साजेदारी करणं गरजेचं आहे. तो इथे चांगलेच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जय बजरंग उगडेवाडी या संघाकडून सध्या तरी दुसरं षटक हाताळतोय विलास. आणि विलास या गोलंदाजाला नक्कीच एक टर्निंग पॉईंट आपल्या संघासाठी करून दिलाय. बघूया इथून गोलंदाज किती धावा खर्च करू शकेल. सध्या तरी या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय विलास. अजूनही या षटकामधील 2 बॉल शिल्लक आहेत विलासच्या गोलंदाजाचं. थोडंसं उगडेवाडी या संघाचा फील्डमध्ये फेरबदल केला जातोय. षटकातील पुढील बॉल इथे नक्कीच मिस्टॅविक फटका आहे. परंतु इकडे नक्कीच धावा मिळतील का कुशेगाव या संघाला. एक धाव तर काढली गेली. अगदी यावेळेस यार्कर डिलिव्हरी होती. इथे सिंकरला मोठा फटका खेळू दिला नाही. एक धावेने मात्र संघाचा धावफलक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय 17 आकड्यावरती. अजून एकही मोठा फटका पाहायला मिळत नाही या कुशेगाव या संघाकडून. शेवटचा बॉल शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हरमधील. अगदी यावेळेस थोडीशी गती कमी केली होती की विकेट किपर थोडंसं मिस झालं. अगदी यावेळेस बायच्या स्वरूपात एक धाव घेतली गेली. ओव्हरची समाप्ती होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय भवानी कुशेगाव या संघाचं धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 18 आकड्यावरती. 2 विकेट डगआउटच्या आसरेला पाहायला मिळत आहेत तुका आणि हिरा. ते मात्र नक्कीच पुणे एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. जय बजरंग उगडेवाडी या संघाकडून राजू. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच चांगली कामगिरी केली या गोलंदाजानं. परंतु इथे मात्र कर्णधारने पुणे एकदा राजूच्या हातामध्ये बॉल दिले. बघूया तिसरं षटक हाताळण्यासाठी. तिसऱ्या षटकामधील पहिलाच बॉल. ओहो अगदी यावेळेस सुरेख टप्प्यावरती बॉल फेकी गेले. राजू या गोलंदाजाला अगदी यावेळेस निर्धार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली सुरुवात मात्र यावेळेस चांगली पाहायला मिळते पहिल्या बॉलवरती. दोन्ही संघासाठी हा खूप महत्त्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र ठरेल. परंतु आजच्या दिवसामध्ये कोणता संघ या ठिकाणी बक्षीस पात्र ठरू शकतोय. हो इथे मात्र मिडॉपला क्षेत्ररक्षक आहे. इथे बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे येतोय षटकार. सहा धावाल्या. या 6 धावांच्या संघाचं धावफलक 24 आकड्यावरती पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल इथे मात्र पुणे एकदा मिस्टॅविक फटका आहे. खूप लॉंग डिस्टन्स इथे बॉल आडला जाईल का. नक्कीच इथे मात्र बॉल आडला गेला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा वेगाने काढले गेले. या 2 धावांच्या संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय जय भवानी कुशेगाव या संघाचा 26 आकड्यावरती. अगदी इथे मात्र या ओव्हरमध्ये एक बॉल मागणे ठरले गेले. राजू या गोलंदाजाचा अगदी लॉंग ऑफला एक षटकार टोकला होते. त्यानंतर पुढील बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळते. इथे मिस्टॅविक फटका. अगदी जेलची संधी आणि इथे मात्र नक्कीच जेल मात्र पुन्हा एकदा सुटला गेलाय. अजूनही धावा मिळते. 2 धावा काढल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा कॉल. परंतु नक्कीच इकडे तिसरी धाव काढली जाईल का. परंतु नक्कीच इथे मात्र 2च धावा येत आहे. या 2 धावांच्या संघाचा धावफलक 28 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय या कुशेगाव या संघाचा. अजूनही या षटकामधील राजू गोलंदाजाचे 2 बॉल शिल्लक आपल्याला पाहायला मिळत आहे. या 2 बॉलवरती अजूनही राजू हा गोलंदाज किती धावा खर्च करू शकेल. स्टॅकवरती सध्या तरी पाहायला मिळतो गुलाब. इथे मिस्टॅविक फटका आहे. पुन्हा एकदा अवैध बॉल. पुन्हा एकदा जेल मात्र सुटला गेला. इकडे मात्र 2 धावा काढल्या गेल्या. या 2 धावाने संघाचं धावफलक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय 30 आकड्यावरती.
अगदी यावेळेस खराब क्षेत्ररक्षण कुठेतरी इथे उघडेवाडी या संघाने चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. जर असेच धाबा येत राहिलं तर नक्कीच एक चांगलं आव्हान उभं राहू शकतं उघडेवाडी या संघासमोर. ते इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळला. इकडे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अजूनही या बॉलवरती 2 धाबा आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धाबाने संघाचा अफलक सध्या तरी या 32च्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. ओव्हरची समाप्ती. तीन ओव्हरमध्ये 32 धाबा जोडल्या गेल्या स्कोअरबोर्डवरती कुसेगाव या संघाच्या. तर चांगले क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. उघडेवाडी या संघाला भरपूर आपल्याला चुका पाहायला मिळाल्या. जेल देखील भरपूर ड्रॉप झाल्या आहे आणि त्या मिस कारणामुळे आज कुसेगाव या संघाचा नक्कीच स्कोअरबोर्ड सध्या तरी 32 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या चुका कुठेतरी सुधारवल्या पाहिजे उघडेवाडी या संघानं, तरच धावा मात्र रोखल्या जातील. ते मात्र सूरज गोलंदाजी मार्कर सज्ज झालाय. चौथं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज सूरज आणि सूरजचा सामना करेल शंकर. डावखुरी हाताचा फलंदाज. इथे मात्र मिस्टामिक फटका. अगदी जेलची संधी. अगदी यावेळेस बॉल आडला गेलाय. इथे मात्र नक्कीच बॉलला अडवलं होतं परंतु शेवटपर्यंत बॉलला अडवू शकला नाही. या बॉल निघून गेला सीमारेखा पार. इथे चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त आपट यावेळेस पाहायला मिळालं उघडेवाडी या संघाकडून, परंतु इथे बॉलला अडवू शकला नाही. या 4 धावा मिळत आहे कुसेगाव या संघाला. या 4 धावाने संघाचा धावफलक सध्या तरी 36च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अगदी यावेळेस उडवलाय पुन्हा एकदा. खूप लॉंग डिस्टन्स आहे. इथे मोठा गॅप. बॉल निघून चाललाय सीमारेखा पार. इथे अजून एक चौकार. इथे मात्र सूरज या गोलंदाजाचे 2 बॉल मात्र महागडे ठरले गेले. नक्कीच सूरज आज चांगला गोलंदाज आहे उघडेवाडी या संघाचा, परंतु इथे मात्र 2 बॉल महागडे ठरले गेले. थोडेसे बॉलचे टप्पे मात्र चुकीच्या दिशेला फेकी केला. इथे मात्र एखादा अचूक टप्पा नक्की शोधावा लागेल. 3 ओव्हरमध्ये मात्र 11 रन रेटने दावा मिळवले होते कुसेगाव या संघाने. इथे मात्र नक्कीच 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. इथे अजून एक अगदी फुला लेनचा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा गडा लागली. लेग साईडच्या दिशेने बॉल अडवला गेला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट होत्या. एक धावेने संघाचा स्कोअरबोर्ड सध्या तरी या 41 आकड्यावरती पाहायला मिळतोय. पुढील बॉल पुणे एकदा घेऊन जाईल सूरज. इथे मात्र थोडंसं फेरबदल. पुणे एकदा रायटी फलंदाज टॅकवरती आलेला आहे गुलाब देखील मोठ्या फटके खेळण्यात माहिर आहे. सध्या तरी अजूनही शांतपणे बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे खिसून काढलाय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक काय अगदी यावेळेस क्षेत्ररक्षण ताकदीचा पाहायला मिळतोय. परंतु इकडे काय घडलंय अगदी यावेळेस नक्कीच पंचांचा निर्णय नॉट आउट. इथे एक धाव मात्र जोडली जाईल. एक धावेळा संघाचा स्कोअरबोर्ड 42 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय कुसेगाव या संघाचा. षटकातील पुढील बॉल. सूरज या गोलंदाजाचा सामना करेल शंकर. अगदी यावेळेस पुन्हा एकदा आडवे बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पाटलं करतो बॉलचा. इथे बॉल अडवू शकेल का? एकदम मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अगदी 2 धावा तर वेगाने कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी यावेळेस 3 धावा वेगाने कंप्लीट होते. या थोडंसं चुकीचा खरा थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी स्लो थ्रो पैकी केला होता. 3 धावा येतील. या 3 धावाने संघाचा स्कोअरबोर्ड 45 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय.
अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. सूरज या गोलंदाजाचा सामना करेल गुलाब. आपण पाहतोय आजच्या 5व्या दिवसामधील शेवटचा सामना आहे. क्वालिफायर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी प्रथम बॅटिंग करताना आपल्याला कुसेगाव संघ पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र नक्कीच थोडीशी गती कमी होती. फाईन लेगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक येतोय. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. इथे थ्रो केला गेला. अगदी यावेळी थोडंसं चुकीचा थ्रो पाहायला मिळाला. इथे अजूनही 2 धावा जोडले जात आहे. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर कुशेगाव या संघाने धावसंख्या मिळवली ती 2 गडी बाद 47 हा आकडा पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचा ओव्हर शिल्लक आहे आणि हा शेवटचा ओव्हर कोण हाताळू शकतोय. जय बजरंग उगडेवाडी या संघाकडून अर्जुन गोलंदाजी मार्ग सज्ज होईल. शेवटचं षटक. अर्जुन गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय, परंतु इथे मात्र नक्कीच या गोलंदाजाला कुठेतरी धावा रोखावा लागतील. कारण सध्या तरी या 4थ्या ओव्हरमध्ये नक्कीच चांगलेच धावा आले कुशेगाव या संघाला. शेवटचं षटक. अर्जुन या गोलंदाजाचा पहिलाच बॉल इथे सरळ उडवला. अगदी बॉलला उडून दिला. बॉल निघून चालला सीमा रेखा पार. इथे येतो षटकार. अगदी यावेळेस बॅट खाली यावेळेस बॉल होता. अगदी परफेक्ट टायमिंग आपल्याला पाहायला मिळतोय. शंकर या फलंदाजाचा अगदी स्ट्रेट डायव्ह इथे ठोकलाय षटकार. 6 धावा येत आहे. या 6 धाबाने संघाचा धावफलक सध्या तरी 53 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र अर्जुनला कुठेतरी थोडीशी लाईन बदलावा लागेल. कारण इथे मात्र नक्कीच शंकरच्या अगदी पॉवर झोनमध्ये बॉल फेकी गेला होता. षटकातील पुढील बॉल. शॉर्ट पिच बॉल यावेळेस हलक्या हाताने ढकलून दिले. फाईन लेगला क्षेत्ररक्षक इथे मात्र बॉल अडवला गेला. एकदा मात्र वेगाने कबळे. दुसऱ्या धाब्याचा कॉल. अगदी इकडे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. हो इकडे मात्र नक्कीच रन आउट. चुकीचा कॉल आणि चुकीला माफी नाही आहे. इथे मात्र विकेट. संघाचा धावफलक 54 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुणे एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आदिनाथ अर्थात आधी शॉर्ट फॉर्म. षटकातील अर्जुन या गोलंदाजाचा पुढील बॉल. नक्कीच इथे मात्र अर्जुन या गोलंदाजाला एक छोट्याचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं चुकीचा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. इथे मात्र वाईट प्लस 2 धावा जोडले जातील. अगदी पुन्हा एकदा दिशाहीन गेंद आपल्याला पाहायला मिळते. अर्जुन या गोलंदाजाची 3 धावा जोडले जाते कुसेगाव या संघाच्या खात्यामध्ये. या 3 धावाने संघाचं धावफलक सध्या तरी 57 या आकडा पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल अर्जुन. इथे मात्र थोडंसं गोलंदाज रनअपमध्ये थोडेसे बोलचूक होत आणि पुन्हा एकदा नव्याने बॉल फेकाय करावा लागेल. षटकातील 3राच बॉल असेल. पुढील बॉल शॉर्ट पिच बॉल आहे. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा मिस झालं. इथे अजून एक मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. अजूनही 2 धावा येतील. या 2 धावाने अगदी यावेळेस पुन्हा एकदा DRS आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र हा बॉल चेक केला जाईल. बॉल आहे. संघाचा धावफलक 59 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही या षटकामधील 3 बॉल शिल्लक. अर्जुन या गोलंदाजाचा सामना करेल. डावखुऱ्याचा फलंदाज सलामीचा फलंदाज आहे शंकर. नक्कीच भरपूर योगदान सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल बॅटचा कडा घेऊन डिक्लेअर झोनमध्ये निघून चाललाय. अजूनही या बॉलवरती 2 धाव आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाचा धावफलक सध्या तरी 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय.
अजूनही षटकामधील अर्जुन या गोलंदाजाचे 2 बॉल शिल्लक आहेत. सध्या तरी या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केलाय 4 बॉलवरती. अर्जुन या गोलंदाजाला एक पहिल्या बॉलवरती एक षटकार आला होता, त्यानंतर एक छोटासा कमबॅक धावा रोखल्यात कुशेगाव या संघाच्या. ओहो, यावेळेस उडवलाय अगदी हवेत बॉल, झेलची संधी आणि इथे राजू मात्र नक्कीच चूक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. झेल मात्र सुटला गेलाय, धावेचा प्रयत्न अगदी 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 यावेळेस 3 धावा काढल्या गेल्या या बॉलवरती. अगदी 3 धावा जोडल्या जातील. या 3 धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी पाहायला मिळतोय 64 या आकडा. शेवटचा बॉल अर्जुन या गोलंदाजाचा सामना करेल गुलाब, सॉरी आधी स्टॅकवरती सध्या तरी पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल, रायटी फलंदाज आहे आधी. शेवटचा बॉल, शेवटच्या ओव्हरमधील सामना करेल आधी. आधी तो अर्जुन, अगदी यावेळी स्लो डिलिव्हरी, इथे रनआउटची संधी आहे. अगदी इथे रनआउट. 5 ओव्हरची समाप्ती होते. अगदी इथे मात्र 5 ओव्हरमध्ये जय भवानी कुसेगाव या संघाने 64 धावा मिळवल्या. 65 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे. म्हणजेच इथे हा सामना जिंकण्यासाठी जय बजरंग उगडेवाडी या संघाला 30 बॉलमध्ये 65 धावा चेस करायच्या आहेत. आणि दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. क्वालिफायर सामना आहे. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र ठरेल. सध्या तरी या कुशेगाव या संघाने 30 बॉलचा सामना करून 64 धावा मिळवले. 65 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे. तर कुशेगाव या संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच जय बजरंग उगडेवाडी या संघाचे 2 फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जय बजरंग उगडेवाडी या संघाचे राजू आणि ज्ञानेश्वर हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी
इथे 65 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे. तर पहिले षटक हाताळीसाठी गोलंदाजी मार्ग सज्ज झाला आहे. जय भवानी कुस्सेगाव या संघाकडून गुलाब की क्वालिफायर सामना आहे. दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा सामना. 65 धावांचं आव्हान. पहिल्या ओव्हरचा पहिलाच बॉल यावेळेस आडवे बॅटने फटका खेळलाय फाईन लेगला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाले. हा बॉल मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इकडे नक्कीच काय घडलं गेलं आहे, डिक्लेअर झोनमध्ये आहे की नक्कीच चेक केला जाय. डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा. इथे 2 धाव्याने मात्र श्री गणेश होतोय जय बजरंग उघडेवाडी या संघाचा. षटकातील पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल गुलाब. सामना करेल राजू. त्यावेळेस थोडस बॅटर पासून थोडंसं लांब फेकी केलाय. अगदी यावेळेस थोडंसं क्लॉज डिसिजन आहे. पंचाने मात्र टीव्ही आंबेडकर निर्णय दिला गेला आहे. हा बॉल मात्र पुन्हा एकदा चेक केला जाईल. बॉल आहे ते डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळेल. गुलाबच्या षटकातील पुढील बॉल. ओहो इथे अगदी शॉर्ट पेस बॉल होता. इथे मात्र नक्कीच राजू या फलंदाजाला जमलं नाही. अगदी यावेळेस अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. सध्या तरी सुरुवात चांगली आहे कुस्सेगाव या संघाची. पहिल्या ओव्हरमध्ये पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतोय गुलाबच्या माध्यमातून. सध्या तरी 3 बॉल फेकी केला आणि या 3 बॉलवरती सध्या 2च धावा खर्च केल्या आहेत. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल गुलाब. इथे मात्र अगदी जोरदार प्रहार. सरळ दिशेने फटका. बॉल निघून चालला हवाई सफर. इथे 2 षटकार. संघाचा स्कोरबोर्ड 6 धावेने 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय उघडेवाडी या संघाचा. त्यावेळेस परफेक्ट टायमिंग जुळवला आणि अगदी मिडॉनला मात्र बॉलला ढकलून दिलं आणि भरपूर उंची आणि अंतर गाठलं होतं. इथे 6 धावे येत आहे. 6 धावेने या संघाचा धावफलक सध्या तरी 8 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल पुढे एकदा घेऊन जाईल गुलाब. सामना करेल राजू. इथे बघूया गुलाबचा पुढील बॉल कशा प्रकारे. अगदी यावेळेस गुडलेनचा बॉल होता. अगदी यावेळेस बॅटचा कडा लागला होता की काय नक्कीच थोडीशी अपील होती. परंतु इथे नक्कीच विकेट किपरच्या हातामधून बॉल मात्र सुटला होता. ते अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शिल्लक. गुलाब या गोलंदाजाचा सामना करेल राजू. एक षटकार मात्र या ओव्हरमध्ये पाहायला मिळतो. इथे पुन्हा एकदा आडवे बॅटने फटका खेळला. इथे मात्र पुन्हा एकदा फाईन लेगला बॉलला ढकलून दिलाय. बॉलचा पाठलाग करतोय. यावेळेस बॉल निघून चालला सीमारेखा पार. त्या शेवटच्या बॉलवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक उघडेवाडी या संघाचा 12 आकड्यावरती पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्ग सज्ज झालाय काळू. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केलाय गुलाब या गोलंदाजांना. परंतु इथे काळूला कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं आहे. जर असेच धावा येत राहिले तर नक्कीच गुडेवाडी या संघाचं समीकरण सोपं होऊ शकतो. अगदी यावेळेस ताकदीचा वापर होता. इथे मात्र थोडंसं स्लो डिलिव्हरी. पंचाने पुन्हा एकदा टीव्ही अंपायरकडे निर्णय. पहिलाच बॉल मात्र इथे चेक केला जाईल काळू या गोलंदाजाचा. अगदी यावेळेस बॉल दिला जाईल. अगदी अचूक टप्प्यावरती बॉल मात्र फेकी केलाय. ते सध्या तरी पहिला बॉल आपल्याला काळू या गोलंदाजाचा डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल दुसराच बॉल असेल. ओहो इथे मात्र जोरदार प्रहार. बॉलला उडून दिलाय. बॉल निघून चाललाय फाईन लेगला. इथे मात्र येतोय षटकार. षटकारांना संघाचा धावफलक सध्या तरी जय बजरंग उघडेवाडी या संघाचा आपल्याला पाहायला मिळेल 18 आकड्यावरती. ते मात्र कुठेतरी काळू या गोलंदाजाला कमबॅक करणं गरजेचं आहे. षटकातील पुढील बॉल. ओहो यावेळेस अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र संपर्क नाही. अगदी डॉट बॉल अजून एक पाहायला मिळतोय. सध्या तरी एक षटकार या ओव्हरमध्ये आलाय.
परंतु त्यानंतर अजून एक मोठा स्वच घेऊन पुढील बॉल फेकी गेलाय काळू या गोलंदाजांना. सध्या तरी इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. अजूनही षटकातील 3 बॉल शिल्लक. काळू या गोलंदाजाचा सर्कल मर्यादा संपली गेली. या पॉवर प्ले समाप्त झाला. या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 18 धावा आपल्याला पाहायला मिळतोय उघडेवाडी या संघाच्या. परंतु इथून मात्र पुढे कसे धावा मिळवतील राजू आणि ज्ञानू, एक मोठी साजेदारी करणं गरजेचं आहे, कारण इथे समीकरण अवघड आहे. इथे मात्र खेचून काढलाय फाईन लेगला. एकदा मात्र वेगाने थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकदा मात्र वेगाने काढले गेले. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे, परंतु इकडे नक्कीच चांगला थ्रो येईल. एकच धाव समाधान मानावं लागतोय उघडेवाडी या संघाच्या फलंदाजाला. एकच धाव येईल. एक धावेने संघाचा धावफलक 19 आकड्यावरती पाहायला मिळतोय. अजूनही या षटकामधील 2 बॉल शिल्लक आहेत आणि या 2 बॉलवरती नक्कीच राजू मोठा फटके खेळेल का, हा प्रेक्षक चिन्ह सध्या तरी उभा आहे. इथे मात्र बॅटचा कडा आहे. अगदी यावेळेस क्षेत्ररक्षक होतो. इथे मात्र नक्कीच झेल मात्र सुटला गेलाय. थर्ड मॅनला इथे झेलची संधी होती आणि चांगला क्षेत्ररक्षक आहे शंकर, परंतु इथे मात्र शंकरला हा झेल मात्र पकडता आला नाही. एक धाव जोडली जाईल. एक धावेने संघाचा धावफलक सध्या तरी 20 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. नक्कीच इथे मात्र नक्कीच कॅच सोडली की मॅच सोडली कुशेगाव या संघानं, कारण राजू देखील विस्फोटक फलंदाज आहे. आपण सातत्याने सकाळपासून बघत आलोय. अगदी चांगले फटकेबाजी पाहायला मिळते राजू या फलंदाजाची. ओहो, इथे 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 नक्कीच पुन्हा एकदा क्लोज डिसिजन आणि अगदी यावेळेस पंचांचा हात हवेत, म्हणजेच इथे एक्स्ट्रा धाव अजून एक मिळते वाढच्या स्वरूपात. परंतु इथे गोलंदाजाचा DRS आलाय. हा बॉल मात्र चेक केला जाईल. वाईट घोषित केला जाईल. अगदी सफेद रेषेच्या सरळ यावेळेस बॉल ट्रॅव्हल होतोय. इथे वाईट घोषित केला जाईल. एक्स्ट्रा धाव मिळते. एकदा वेळे संघाचा धावफलक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल 21 आकड्यावरती. अजूनही या षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॅटचा कडा आहे. अगदी यावेळेस मागच्या दिशेने बॉल निघून चाललाय. बॉलचा पाठलाग करतोय क्षेत्ररक्षक. बॉलला अडवू शकेल का? नक्कीच इथे मात्र बॉलला अडवलं गेलाय. 2 धावा तर वेगाने काढले गेलाय. तिसरा धावेचा कॉल, परंतु इकडे मात्र नक्कीच थ्रो चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय. 2च धावा येतील. या 2 धावाने संघाचा धावफलक 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतोय बिनगडी बाद 23 आकड्यावरती. नक्कीच अजूनही मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय उघडेवाडी या संघाचे, म्हणजे अजूनही इथे एक साजेदारी चांगल्या प्रकारे पाहायला मिळते उघडेवाडी या संघाला. परंतु इथून पुढे आता मात्र नक्कीच चांगले धावा मिळवणं गरजेचं आहे, कारण अजूनही समीकरण 18 बॉल आणि 42 धावा. एखादा ओव्हर जर 10 ते 15 रनांचा आला तर नक्कीच समीकरण सोपं होऊ शकतो या उघडेवाडी या संघाचं. परंतु इथे सध्या विकेट टिकवणं फार गरजेचं आहे, कारण पुणे एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे गुलाब, आणि अगदी गुलाब आज मात्र उत्कृष्ट गोलंदाज आहे. कुशेगाव या संघाच्या पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 10 धावा खर्च केला होता, ते देखील थोडंसं खराब बेस फिल्डिंग करणार. षटकातील पुढील बॉल हो यावेळेस बॅटचा कडा लागला. अगदी यावेळेस क्षेत्ररक्षक आहे ते पहिला विकेट मिळतो या कुशेगाव या संघाला. नक्कीच मी म्हटलं होतं इथे मात्र या ओव्हरमध्ये कुठेतरी साजेदारी टिकवणं गरजेचं आहे, परंतु इथे राजू या फलंदाजा बॅटचा कडा लागला. अगदी विकेट किपरच्या आतमध्ये इथे बॉल जाऊन बसला गेला. इथे पहिला विकेट मिळतोय. पुणे एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. जय बजरंग उघडेवाडी या संघाचा जुने 17 बॉल आणि 42 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय उघडेवाडी या संघाकडून विलास. नक्कीच विलास देखील विस्फोटक आहे, परंतु इथे
थोडीशी सांभाळून फटकेबाजी करणं गरजेचं आहे. इथे कव्हरला फटके खेळला एकदा मात्र वेगाने कमी दुसऱ्या धावेचा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तर अगदी अगदी यावेळेस शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला गेलाय. तिसऱ्या धावेचा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी या बॉलवरती मात्र 3 धावा काढल्या गेलाय. या 3 धावाने संघाचा धावफलक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय 26 आकड्यावरती. नक्कीच जर असेच प्रत्येक बॉलवरती धावा येत राहिलं तर नक्कीच उघडेवाडी या संघाचं समीकरण सोपं होऊ शकतंय. इथे हड गोलंदाज समोर आहे गुलाब आणि गुलाबचा नक्कीच सामना करणं थोडंसं अवघड आहे उघडेवाडी या संघाला. परंतु इथे षटकातील पुढील बॉल इथे मिस्टॅबिक फटका अगदी यावेळेस झेलची संधी 2-2 शतरक्षक आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेल मात्र सुटला गेलाय. आणि इकडे मात्र नक्कीच दुसऱ्या फिल्डरने इथे कॅच मात्र पकडले गेले. इथे मात्र विकेट मिळतोय. जबरदस्त झेल नक्कीच तुकाच्या हातामधून झेल सुटला होता परंतु इथे तसंच रनअप करत मात्र गोलंदाज तुका जवळ गेला. अगदी यावेळेस झेल सुटता सुटता यावेळेस एक जबरदस्त ॲपॅट आपल्याला पाहायला मिळाला. सुरउडी मारले अगदी यावेळेस ती झेलवरती तर नक्कीच झेल मात्र टिपला गेलाय. मंगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हो इथे नक्कीच नक्कीच खराब बॉल पाहायला मिळतोय. वाईट घोषित केलंय पंचांना. अतिरिक्त एक धाव मिळते. एक त्यावेळेस संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 27 आकड्यावरती पाहायला मिळतोय. परंतु या जोडीला कुठेतरी धावा मिळवणं गरजेचं आहे. सध्या तरी दोन्ही न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील परंतु विलासने पहिल्या बॉलमध्ये 3 धावा मिळवल्या आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा लॉंगॉपला फटका खेळला. एकदा मात्र वेगाने कमी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नक्कीच. जिकडे मात्र काळू यांचं चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकच धाव येईल या बॉलवरती. एक धावेच्या संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 28 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. ते चांगलंच ओव्हर गुलाब या गोलंदाजाचं मी अगोदरच म्हटलं होतं. गुलाबच्या ओव्हरमध्ये कुठेतरी उघडेवाडी या संघाला सांभाळून खेळणं गरजेचं होतं परंतु इकडे मात्र नक्की स्टंपवरती जाऊन आदळला. इथे तिरफळाची तोतोय फलंदाज. अजून एक विकेट. तीन विकेट आपल्याला पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. चांगले आणि चांगलीच गोलंदाजी यावेळीच गुलाब या गोलंदाजाची. शेवटचा बॉल शिल्लक तिसऱ्या ओव्हरमधील गुलाब या गोलंदाजाचं. परंतु इथे विकेट टिकवणं फार गरजेचं आहे उघडेवाडी या संघाला. तरच या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतील. सध्या तरी या गुलाबने कंबर तोड गोलंदाजी यावेळेस केली गेली. शेवटचा बॉल शिल्लक. सामने करेल न्यू बॅटर गणेश. ओहो इथे मात्र उडवला अगदी स्ट्रेट आहे. बॉलला पाठवून दिलाय. बॉल निघून चालला. आवाही सफर. इथे तो षटकार. चौतीस धावा जोडल्या गेल्या स्कोरबोर्डवरती उघडेवाडी या संघाच्या. बारा बॉल आणि 31 धावा म्हणजेच इथे मात्र समीकरण अजूनही अवघड आहे. या ओव्हरमध्ये कुठेतरी 16-17 धावा मिळवाव्या लागतील जेणेकरून शेवटच्या ओव्हरमध्ये थोडंसं समीकरण सोपं असेल. परंतु 3 झटके लागले गेले जय बजरंग उघडेवाडी या संघाला. इथे मात्र नक्कीच गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि पहिल्या बॉलवरती मात्र षटकार ठोकला आणि आपल्या संघाचा 6 धावे स्कोरबोर्ड मात्र पुढे ढकलला. ते मात्र नक्कीच उल्हासला कुठेतरी पुन्हा एकदा गणेशला साथ देणं गरजेचं आहे. या जोडीला कुठेतरी एक साजेदारी करणं गरजेचं आहे कारण आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतो 12 बॉल आणि 31 धावा. गोलंदाजी मार्कर सोनूला पाहू शकाल. पहिलाच बॉल आणि इथे मात्र पहिला बॉल खराब पाहायला मिळतोय. अगदी पहिला बॉल मात्र वाईट घोषित केला. एक्स्ट्रा धाव मिळते.
म्हणजेच अजूनही 30 धावांची गरज. हे चुकीचे बॉल मात्र कुठेतरी रोखले पाहिजे कुसेगाव या संघानं. एक्स्ट्रा धावा मात्र खर्च करता कामा नाही या. परंतु इकडे नक्कीच पहिला बॉल मात्र चुकीचा फेकी गेलाय सोडू या गोलंदाजाला. पण पाहतो क्वालिफायचा सामना आहे यावेळेस. पुढील बॉल इथे मात्र पुन्हा एकदा समोर फटका खेळा. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल. यावेळेस 2 धावा घेतले जातील का. परंतु इकडे मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय लोंगोनला. एकच धाव येईल. एक धावेने संघाचा धावफलक सध्या तरी 36 आकड्यावरती पाहायला मिळतोय. अगदी गणेश नक्कीच मोठे स्टॉक खेळण्यात माहीर आहे. कारण या अगोदरच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं होतं शेवटच्या बॉलवरती षटका ठोकला होता. इथे बघूया षटकातील पुढील बॉल. ओहो इथे अगदी स्लो डिलिव्हरी होती. अगदी इथे मात्र बॉलला अगदी दिशा दाखवून दिली होती. अगदी इथे मात्र 2 धावा तर वेगाने कंप्लीट होत्या. या 2 धावाने संघाचा धावफलक 38 आकड्यावरती जाऊन पोहोचतो. इथे नक्कीच गणेश थोडासा फटका फसला गेला होता. परंतु नो लँडमध्ये इथे बॉल ट्रॅव्हल झाला. खूप लॉंग डिस्टन्स होतं क्षेत्ररक्षकासाठी. ओहो इथे शॉर्ट पिच बॉल. अगदी अगदी यावेळेस पुन्हा एकदा पंचाकडे अपील. परंतु पंचाने ते नक्कीच फेटाळून लावली. ते वाईट दर्शवत होते. परंतु इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो या सोनू या गोलंदाजाचा. अगदी लंबा चौडा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यंग गोलंदाज सोनू. पण सध्या तरी चांगली कामगिरी करतोय. थोडीशी खराब सुरुवात झाली होती. सध्या तरी 3 बॉल फेकी गेले. मात्र 4 धावा खर्च केले. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल सोनू. ओहो इथे मात्र पुन्हा एकदा सरळ फटका खेळाय. क्षेत्ररक्षक घेतो झेलची संधी आणि इथे मात्र नक्कीच झेल मात्र टिपला गेलाय. इथे अजून एक झटका. गणेश इंदडा गावडी. इथे मात्र नक्कीच गणेशची जबरदस्त झेल पकडली गेली. ते 4था धक्का लागतोय जय बजरंग उगडेवाडी या संघाला. षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक. ते मात्र पुन्हा एकदा ग्राम फटका. सरळ दिशेने फटका खेळला. एक धावा मात्र वेगाने कमले. दुसऱ्या धावेचा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी इकडे मात्र थोडंसं थ्रो मात्र पकडण्याचं नाकाम ठरलाय सोनू. इथे अजून 2 धावा काढल्या गेल्या. या 2 धावाने संघाचा धावफलक सध्या तरी 40 आकड्यावरती जाऊन पोहोचतो. अजूनही 7 बॉल आणि 25 धावा. म्हणजेच इथे मात्र नक्कीच या बॉलवरती मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. स्टॅगवरती चुका. ओहो इथे डॉट बॉल ओव्हरची समाप्ती. शेवटचा षटक आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 25 धावा. म्हणजे नक्कीच इथे मात्र मंगेशला कुठेतरी या 6 बॉलवरती हे 25 धावा मिळवायच्या आहेत. चार षटकार ठोकले तर नक्कीच समीकरण सोपं होऊ शकतोय. 4 षटकाराची आवश्यकता. आणि इथे मात्र नक्कीच शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय कुसेगाव या संघाकडून तुकाराम. 6 बॉल 25 धावा. 4 षटकाराची आवश्यकता उगडेवाडी या संघाला. इथे कव्हरला फटका खेळला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी अगदी यावेळेस या बॉलवरती 2 धावा काढले गेलाय. ते थ्रो देखील केला गेला नाही. अजूनही संधी आहे जय बजरंग उगडेवाडी या संघाला. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल तुका. अगदी स्विन गोलंदाज आहे. मीडियम गोलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय. ओहो अगदी यावेळेस चूक टप्पा पाहायला मिळतो ऑफसाईडच्या दिशेने. इथे मात्र मंगेशला जमला नाही. अगदी डॉट बॉल. अजूनही 4 बॉल आणि 23 धावा. ते मोठे फटक्याची आवश्यकता. परंतु इथे मंगेश मोठा फटका खेळू शकेल का प्रश्नचिन्ह अजूनही उभा आहे. इथे मात्र खेचलाय. अगदी बॉलला पाठवून दिलाय. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार.
इथे येतो षटकार. इकडे अजूनही 3 बॉल आणि 17 धावा. गडी बाहेर जाऊन पडत. षटकातील पुढील बॉल. बॉल आहे. यस. 2 बॉल 17 धावा. ते पुणे एकदा सरळ दिशेने फटके खेळलाय क्षेत्ररक्षक काही ते नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक बॉल आणि 17 धावा. पुन्हा एकदा ग्राउंड फटका फाईन लेगला ढकलून दिला. इथे मात्र धाव काढली गेली नाही या कारण इथे पराभूत झालाय जय बजरंग उघडेवाडी हा संघ आणि विजय झालेला संघ आहे आजचा पोलविन संघ. जय भवानी कुसेगाव हा संघ विजय झालेला संघाचं अभिनंदन.